हॅलो नमस्कार. आजचा विषय आहे तो तंत्रविद्येच्या संदर्भातला आहे. तुम्हाला एक सावधानतेचा इशारा म्हणून सांगू इच्छित आहे की तंत्रविद्येचे भयान सत्य हे जे चेतना प्रवाहाने डिस्प्ले केलेले रील्स आणि व्हिडिओ आहेत ते खरोखरच सत्य आहेत. कारण मी बराचसा अनुभव त्या बाबतीत घेतलेला आहे. माझं कुटुंबही त्यामध्ये बाधित होतं. काही अंश अजूनही आहे ते. त्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी का विश्वास ठेवते तर मी स्वतः अनुभव त्या गोष्टीचे घेतलेले आहेत. माझा अध्यात्मशास्त्रातला थोडाफार अभ्यास झालेला आहे. वेदांचं, ग्रंथांचं, चरित्रांचं, संतांचे वगैरे तर तो अभ्यास झालेला आहे. त्यामुळे मी त्या जोरावरही सांगू शकते. प्लस मी ह्या 10 वर्षामध्ये माझ्या बहिणीचा सस्पेन्समध्ये मृत्यू झालेला होता. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात वळाले आणि त्या क्षेत्रातून मी जरासं 10 वर्ष झाले अभ्यास करते आहे. मग 20-25 जणांकडे मी जाऊन आले, त्यांचे अनुभव घेऊन आलेले आहे आणि माझे काही अनुभव आहेत आणि काही यूट्यूबमधून मला बरीचशी काही माहिती पण मिळालेली आहे. ते अनुभव माझ्या जमेत आहे. त्यामुळे तुम्हाला सावधान करणं माझं काम पण आहे. जे लोक पैसा घेऊन काम करतात ते मात्र धोकादायक असतं. कारण त्यांचे गुण प्रत्येक वेळी आपल्याला येतात असं नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशा लोकांकडे जर आपण गेलो चुकून तर ते लोक काय करतात ते आपली सगळी माहिती घेतली जाते. आपल्या कुटुंबातली सगळी माहिती घेतली जाते आणि कुटुंबाला त्रास देण्याचं काम, समजा त्यांचे पैसे वेळेत नाही गेले किंवा आपण कमी प्रमाणात दिले तर ते करणी प्रकार उलटवण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि विशेषतः ह्या बऱ्याच ठिकाणी हे घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलेला आहे. काही जणांना काहीही त्याची प्रचिती आलेली नाही आहे, तरी त्यांचे पैसे गेलेले आहे. गुण कुठेही आलेले नाही. म्हणजे पैसे घेऊन काम करणाऱ्यांचं गुण येत नाही. आणि यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते की हे जे तंत्रमंत्र विद्येतले लोक जे असतात तर हे जर वाईट काम करत असतील तर 13.5 वर्षानंतर त्यांचेच प्रयोग जे आहेत ते त्यांच्या कुटुंबावरती उलटले जातात आहे. दुसरी गोष्ट, ह्या लोकांचा मृत्यू जो असतो तो फार भयान असतो. अगदी किडे पडून मेलेले असतात ते. असे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी पण सांगितलेले आहेत. त्यामुळे जरा थोडंसं सावधान राहायचं. आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने राहील याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर ते कोणकोणते प्रयत्न साधारण करायचे आहेत, मी कोणते अनुभव घेतलेले आहेत ते मी तुम्हाला पुढच्याही रीलमध्ये